पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवणार। पाकिस्तानला एक थेंब सुद्धा पाणी मिळणार नाही असा महत्त्वाचा निर्णय आता भारत सरकारने घेतलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी तब्बल 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। पाकिस्तान सोबतचा पाणी वाटपाचा सिंधू करार याआधीच रद्द करण्याची घोषणा भारताने केली, तर पाकिस्तानला भारताच्या पाण्यावर कोणताही हक्क दिला जाणार नाही। भारताच्या हद्दीतून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर हा देशाच्या गरजेसाठी आणि विकासासाठीच केला जाईल। जलसंपत्तीवर भारताचाच हक्क असेल असं केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। या बैठकीला अमित शहा यांच्यासह केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जलशक्ती मंत्री CR पाटील सुद्धा उपस्थित होते। निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सतीश ढगे सर, सिंधू करार जो आहे त्याला आधीच स्थगिती देण्यात आलेली होती, आता आज पुन्हा एक बैठक पार पडली, त्यामध्ये एक थेंबही पाकिस्तानला जाणार नाही असा निर्णय झालेला आहे। कशा प्रकारे पाकिस्तानवर परिणाम होऊ शकतो? फक्त पाण्यामुळे आर्थिक गणित सुद्धा बिघडू शकतात का पाकिस्तानची? सामान्यतः नदीच्या पाण्याचा वापर या संबंधित चर्चा करायची असेल तर जलसंपदा मंत्रालय त्याचबरोबर कृषी मंत्रालय यांचा महत्त्वाचा रोल असतो। पण बदललेल्या परिस्थितीच्या अनुसार ज्यावेळेस इंडस वॉटर ट्रीटी त्याला आपण जे आहे एक प्रकारे स्थगित केलेलं आहे, त्या अनुषंगानं आता या नदीचं पाणी हे ज्या प्रकारे आपल्याला कृषी व्यवस्थेसाठी वापरायचं आहे, जलसंपदा म्हणून वापरायचं आहे, त्याचबरोबर एक स्ट्रॅटेजिक टूल म्हणून सुद्धा या नदीचा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। आणि एवढंच नाही तर सिक्युरिटीच्या अँगलनं सुद्धा या नदीचं पाणी महत्त्वाचं आहे। म्हणूनच आजची जी बैठक झाली त्यामध्ये गृहमंत्री होते, त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे एस जयशंकर त्या ठिकाणी होते, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री त्या ठिकाणी होते। आणि त्या अनुषंगानं महत्त्वाची बैठक झाली आणि त्यातून जो निर्णय झाला आणि सरळ सरळ आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक पाण्याचा थेंब सुद्धा जो आहे आम्ही पाकिस्तानला आता याच्यानंतर मिळू देणार नाही आणि या पाण्याचा जो आहे आमच्यासाठी वापर करणार आहे। नक्कीच त्याच्या अनुषंगाने जे आहे कशा प्रकारे स्पीडअप करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला करायचे आहेत, काय 3 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्या 3 ऑप्शन्सची चर्चा या ठिकाणी केली गेली आणि याच्या अनुषंगाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याच्याशी संबंधित बांध असेल, डायव्हर्जन ऑफ वॉटर असेल, या सगळ्या गोष्टी भारत सरकार त्याची काळजी घेईल। पण एक गोष्ट मात्र नक्की की इमिजिएट इफेक्टनी आता याला स्थगित केल्यानंतर पाकिस्तानला जे आहे एक प्रकारे आपण अनिश्चिततेच्या भोवऱ्यामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहे। कारण या क्षणापासूनच जे आहे आपण पाकिस्तानला आतापर्यंत डेली बेसिसवर जे वॉटर शेअरिंग डेटा त्या ठिकाणी देत होतो की किती पाणी सोडणार, किती पाणी नाही सोडणार, हा डेटा त्यांना न मिळाल्यामुळे आणि ते लोअर रायपेरियन स्टेट त्या ठिकाणी असल्यामुळे नेहमीच जे आहे एक प्रश्नार्थक चिन्ह आणि एक प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये असेल की कधी पाणी जास्त येतं आणि कधी पाणी येतच नाही। आणि याचा सरळ सरळ विपरीत परिणाम पंजाब त्याचबरोबर सिंध प्रॉव्हिन्स पाकिस्तान मधला जो आहे आणि त्यांची कृषी अर्थव्यवस्था जी त्यावर डिपेंडंट आहे, एकूणच त्यांच्या कृषी अर्थव्यवस्थेचा साधारणतः 80 ते 90% इरिगेशन जे आहे हे याच इंडस रिव्हरवर डिपेंडंट आहे। आणि या इंडस रिव्हरचं पाणी कधी येणार नाही, किती येणार याची काहीही माहिती नसल्यामुळे एक प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण आर्थिक गणित, कृषी अर्थव्यवस्थेचं पूर्ण आर्थिक गणित जे आहे ते बिघडवलं जाणार आहे। आणि मुळातच आज घडीला पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही गळतेच जाते आणि अशा प्रकारची अनिश्चितता त्यांच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित जर आली तर त्याचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसलेला आहे। आणि म्हणूनच पाकिस्तान जो आहे एक प्रकारे पॅनिकी मोडमध्ये आलेला आहे आणि आजच्या या बैठकीनंतर नक्कीच आणखीन दबाव पाकिस्तानवर वाढणार आहे। निश्चित सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पाकिस्तानचं नुकसान होणारच आहे, मात्र भारताचा सुद्धा या पाण्याचा वापर भारत स्वतःसाठी करणार असल्यामुळे फायदा सुद्धा होणार आहे। दुहेरी अशी ही चाल म्हणावी लागेल। धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी।